आवडली ना तुम्हाला? हा तुम्ही बोलला होतात ना ट्रेंडिंग वाली पाहिजे म्हणून, हीच आहे ती. हा काय चाललंय? अरे वा वा, लय चांगली काढली. काढा काढा, हो, हो. छान काढा. तुम्ही काढली ना? हिथं जरा वळणाची घ्या. नानाजी होय होय. जी मला यांचं आठवत आलंय. सगळ्यांना वाढायला घ्या आता. हं? आणि पुढचे 1-2 दिवस जरा तुमच्यावरती प्रेशर असेल. हं? तुम्ही सगळं लीड करायचंय. आपले गेस्ट रूम सगळ्या झाडून घेतलेत ना? जरा तिकडे आपल्याला निघायला लागेल. काय झालं? कुठे? आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. अक्षरा ठीक आहे ना? नाही, बरी आहे पण काहीतरी मेजर झालंय असं वाटतंय. बापरे. नाही तर तुम्ही असं करा ना, तुम्ही थांबा इथे, मी पटकन हॉस्पिटलला जाऊन येते. नाही नाही, मी येतोय. आपण एकत्र जाऊया. चल. मी तुम्हाला काय सांगते, तुम्हाला कळतंय का अधिपती? तुम्ही ऐकताय का माझं? मला गुंगी येते होत्या गोळ्या, तिथे सारखे मला गोळ्या देतात, मला काहीच नाही झालंय. हे सगळं खूप भयंकर आहे. तुम्ही जागे व्हा. हं? तुम्ही सोडा सोडा मला, सोडा. अक्षरा काय होतंय? अधिपती का व्हायलेंट झाली ती एवढी? काय झालं नाही सर. आईसाहेब, चुकून आईसाहेब म्हणालास का तुम्हाला? टेन्शन मध्ये का होईना आईचा मान दिलास तुम्हाला. चुकून बोललो, सॉरी. सॉरी काय? आईच आहे मी तुझी. ते खोटं बोलतायत. या भुवनेश्वरी मॅडम आहेत, या चारुलत आई नाहीये, त्या खोटं बोलतायत. अक्षरा, बाळाश, काय एवढी चिडली आहेस? कसला त्रास होतोय तुला? मॅडम तुम्ही प्लीज आधी गोळ्या घ्या ना. सारखं तुम्हाला सांगते गोळ्या घ्या. तुम्ही का गोळ्या देतात मला? कळत नाहीये का? एकदा सांगितलेलं मला नको आहेत गोळ्या. अक्षरा बाळा, गोळ्या का घेत नाहीस तू? तू औषधं घेतली नाहीस तर बरी कशी होणार सांग मला. घे बघू गोळ्या. मला वाटतं तुम्ही सगळे बाहेर जा. फॅमिली समोर पेशंटला आवरणं अवघड जातं. आम्ही बघतो काय ते. तुम्ही प्लीज बाहेर जा. नाही, शांत होतील तर राहू दे सगळ्यांनी इथंच. अक्षरा, औषधं घे. एकदा सांगितलं ना मला नको आहेत गोळ्या. हा बरं ठीक आहे. अगं पण तुझी तब्येत कशी सुधारणार? मला काही झालेलं नाहीये, ठीक आहे मी. अगं हो, पण शरीराचे असतात तसे मनाचे पण आजार असतात. सांगितलं होतं की नाही मी तुला? त्या आजारांवर जर आपण उपचार केले नाहीत तर बरी कशी होणार तू? हा? आणि यात लाज वाटण्यासारखं काही नाहीये. तुला बरं व्हायचंय की नाही? हा, मग सहकार्य करायचं सोडून अशी का वागतेस? कुणाला सहकार्य? यांना, डॉक्टरांना, आणखीन कुणाला? आणि तू पहिल्यांदा शांत हो बरं. माझ्या हाताला मेहंदी आहे म्हणून, नाहीतर तुला जवळ तरी घेतलं असतं. बाबा, मेहंदी काय? ओ बाबा, पुसा ती मेहंदी. तुम्ही पुसून टाका मेहंदी. फ्रॉड आहे हे सगळं, फ्रॉड आहे. तुम्ही आधी मेहंदी पुसा बाबा प्लीज. हे वेडाबाई, काय बोलतेस तू? वरदार मला वेडी म्हटलं तर. अगं तू काय एवढी हायपर होतेस? तुला बरं नाहीये की नाही? म्हणून तुला हॉस्पिटलमध्ये ठेवले. तू जरा शांत हो बघू. मला बरं नाहीये म्हणून नाही, तुम्हाला हवंय म्हणून इथे मी. तुम्हाला हेच हवंय ना? मला हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवायचं ना तुम्हाला? आपण कुणीच यांना ओळखलं नाही अधिपती. आपण कुणीच त्यांना ओळखू नाही शकलो, पण मी ओळखलंय. यांना ओळखलंय, मला सगळं कळलं अधिपती. या भुवनेश्वरी मॅडमच आहेत. त्या नाही आहेत चारुलताई. खरं सांगते अधिपती. आजी, आता आम्ही निघतो. लई रात्र झाल्या. वय वय, निघा निघा. हं? उद्या भेटू. तसा फोन करेन मी तुम्हाला. उद्या बी ईदी आहेत. समद्यानी येळेवर यायचं बरं का? येतो आम्ही आता. जा जा, सावकाश.
शांचे एवढ्या रात्रीचा कुणाला फोन करतेस ग? अगं चारूबाईसनी करती. त्या हॉस्पिटलात गेल्यात ना व अक्षदाला भेटाया. तुला कसं कळलं? मला समजा माहित असतंय. जे तिला येड लागलंय ना? हा लागलंय ना? येड लागलंय ना? कुणाला? अगं अक्षदाला. म्हणजे बघ की हे मोठे मालक आणि चारूबाई एवढं तडकाफडकी गेले तिकडं. म्हणजे तिच्या तब्येतीचं काही बरं वाईट नसेल ना झालं? बया आधिपतीचं कसं होणार ग आता? हे गप की ग. भरल्या घरात उगा अभद्र बोलू नकोस. आजे माझ्या बोलण्यानं काय होणार आहे? असं असती तर मग न्याया घराची सून झाली असती नाही का? हा इसर हातात होते. मेमरी लई स्ट्रॉंग आहे माझी. अगं मी तर असं ऐकलंय का तिला येड्यांची इस्पितळात बी नेणार आहेत म्हणा. तिला नाही तुला चेड्याच्या हॉस्पिटलमध्ये द्यायला लागेल. अगं मला काही नाही झालं. काय झालं नाही जन्मापासूनच येडी आहेस. तुला काहीतरी बोलते. म्या लोकांना येडं बनवते आणि स्वतः येडं बनून पेढा खाती. आता काय ती मास्तरडी या घरात परत येत नसते. आता या घरावर राज्य बी माझं, अधिपती बी माझा. या भुवनेश्वरी मॅडम आहेत. आई साहेब आहेत त्या. काय बोलताय तुम्ही? मी खरंच सांगते, खरं तेच सांगते. चारूला तर आई नाही आहेत. अहो यांनी खूप भयंकर कारस्थान रचले. तुम्हाला माहित नाही अधिपती बजरंग आहे ना, बजरंग त्याला यांनी जेलमधून बाहेर काढलंय आणि त्याला हाताशी धरून त्यांनी खूप मोठं कारस्थान रचलंय.